डोंगा परी रस मोहे डोंगा काय भुलालासी वरतीच्या रंगा चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा काय भुलालासी वर्षिया रंगा. संत चोखा मेळा यांना 758व्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं मी मनापासून त्यांना अभिवादन करतो, त्याचं स्मरण करतो. आणि त्या निमित्तानं आपल्या मेवणा राजा येथे होत असलेल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आमचे सहकारी मित्र माननीय हर्षवर्धनजी सपकाळ, उपस्थित असलेले विचारवंत आमचे कमलेशजी खिल्लारे, बाबूरावजी नागरे, रमेश भाऊ कायंदे, त्यांचे सर्व सहकारी, गजानन पवार असतील, राजू इंगळे असतील, सर्व उपस्थित असलेले व्यासपीठावरचे सर्व मान्यवर, आलेले सर्व या परिसरातली संत चोखावर प्रेम करणारी सर्व लहान थोर मंडळी, सर्व गावकरी, सरपंच, उपसरपंच, त्यांचे सर्व सहकारी, कार्यक्रम घेणारे सर्व शासकीय अधिकारी, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, या सगळ्यांचा सहभाग याच्यामध्ये आहे. हे सगळे मान्यवर, उपस्थित सर्व बंधूंना आणि भगिनी, आज संत चोखामेळा यांचा 758वा जन्मोत्सव सोहळा आपण अतिशय मोठ्या उत्साहामध्ये त्याच्या जन्मगावाला इथे साजरा करतो. आज मकर संक्रांती, तिळगुळ घ्या, गोडगोड बोला, असा आजचा हा दिवस. त्यामुळे आज आपण सगळ्यांनी काही जरी असलं तरी आजच्या दिवस तरी गोड गोड बोललं पाहिजे असं मला वाटतं. कारण अलीकडच्या काळात माणसं माणसापासून दूर चाललीत, कुटुंबातले माणसं सुद्धा दूर चाललीत, भाऊ भावापासून दूर चालला, पोरगा बापापासून दूर चालला, लेकापासून माय दूर चालली का मायापासून लेक दूर चालला, समजत नाही. आणि म्हणून या सगळ्या या समाज व्यवस्थेमध्ये ज्या संतांनी मागच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं सामाजिक एकतेचं काम निर्माण करण्याचा प्रयत्न त्या काळामध्ये केला. नामदेव महाराज, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर, संत चोखा, कितीतरी नावं आपल्याला घेता येतील. अशा लोकांची आजच्या काळामध्ये प्रामुख्याने आठवण येते. आणि संत चोखामेळ्यांसारखे संत जे तुमच्या आमच्या या भूमीमध्ये आले, त्यांचे विचार आहेत, अशा विचारांची सुद्धा आजच्या या समाज व्यवस्थेमध्ये आठवण येते. म्हणून माझी विनंती आहे की भविष्यामध्ये जात, धर्म, पंथ या सगळ्या गोष्टी विसरून जाऊन माणसानं माणसाप्रमाणे राहावं, माणुसकी जपावी, हेच खऱ्या अर्थानं संत चोखामेळ्याला मनापासून ती श्रद्धांजली राहील असं माझ्यासारख्या माणसाला या ठिकाणी वाटते. खरं म्हटलं तर नवीन वर्षाची सुरुवात ही आपल्या दृष्टीनं महत्वाची असते. त्यातल्या नवीन वर्षाचा पंधरवडा 3 जानेवारीला आपण सावित्रीबाई फुलेंना अभिवादन करतो, 12 जानेवारीला राष्ट्रमाता जिजाऊंना अभिवादन करतो, आणि आज 14 तारखेला आपण संत चोखांना आपण त्या ठिकाणी अभिवादन करतो. या नवीन वर्षातला पहिला पंधरवडा तुमच्या आमच्या दृष्टीने खूप महत्वाचा असतो. आणि या तिघांनाही अभिवादन करत असताना पुढचे वर्षभर यांनी जे विचार तुमच्या आमच्या समोर या ठिकाणी मांडलेत, त्या विचाराला अधीन राहून कुठेतरी या संतांचे विचार भविष्यामध्ये जपले पाहिजेत, पुढे नेले पाहिजेत, यासाठी खऱ्या अर्थानं तुमचा आमचे प्रयत्न या ठिकाणी आवश्यक आहे.
खरं म्हटलं तर हर्षवर्धन आणि बाबूरावजी या दोघांनाही मी मनापासून धन्यवाद देतो की हर्षवर्धन जिल्हा परिषदमध्ये असताना, बाबूरावजी जिल्हा परिषदचे सदस्य असताना या दोघांनी या उपेक्षित असत या स्थानाचं महत्व ओळखलं आणि इथे एक लोकोत्सव सुद्धा साजरा झाला पाहिजे, सुरू झाला पाहिजे अशा पद्धतीनं त्यांनी त्या काळामध्ये सुरुवात केली. आता कोणतीही सुरुवात ही लहानच असते. लोकांच्या मनात विचार रुजवायला, लोकांच्या मनामध्ये ते शिजवायला हळूहळू उशीर लागतो आणि सरकारचा सहभाग ह्या गोष्टी असल्या पाहिजे, ग्रामपंचायतचा म्हणजे गावकऱ्यांचा सहभाग इथं असला पाहिजे, शासनाचा सहभाग इथं असला पाहिजे. हे सगळं हळूहळू हळू करत 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 अनेक वर्षानं आज आपण या ठिकाणी मोठी गर्दी या ठिकाणी करून राहतोय. मला आठवतं की 1-2 वर्षापूर्वी या पंढरपूरचे अनेक महाराज सुद्धा या ठिकाणी मुक्कामाला आले होते. मी होतो त्या काळामध्ये आणि त्या काळामध्ये 2-3 दिवस आपण हा उत्साह साजरा करण्याचा प्रयत्न केला आणि हळूहळू आता हे वाढते. कारण शेवटी लोकांना एकदम गर्दी करून कार्यक्रम करणं हे लोकांनाही अपेक्षित नसतं, पण हळूहळू गर्दी त्या ठिकाणी वाढते आणि या संतांचे विचार हळूहळू तुमच्या मनामध्ये रुजतायत याचा मनापासूनचा आनंद आज मला या ठिकाणी होतोय. ही उपेक्षित असलेली जागा, उपेक्षित असलेली भूमी आणि या उपेक्षित असलेल्या भूमीमध्ये मला आठवते की अनेक वर्षापूर्वी शिवाजीराव मोघे हे राज्याचे समाज कल्याण मंत्री असताना आले होते आणि त्यावेळेस त्यांनी या भागामध्ये एक 3.5-4 कोटीची एक वेगवेगळ्या प्रकारचं एक सभामंडप असेल, भक्त निवास असेल किंवा अजून काही सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने या ठिकाणी घोषणा केल्या होत्या. सरकारचं काम तुम्हाला माहीत असते, सरकारमध्ये आम्ही अनेक वर्ष काम केलं, हर्षवर्धनी होते, अनेक लोक या ठिकाणी आहेत. सरकारचं काम म्हणजे काम होईपर्यंत थांब असं असते. त्यामुळे थोडासा उशीर हळूहळू लागला, आम्ही रेटाळलेला, काही अडचणी आल्या, काही गावाच्या अडचणी आल्या, काही जमिनीचे वाद अजूनही या ठिकाणी चालू आहेत, शासकीय अडचणी आल्या, त्याच्यानंतर सरकार आले गेले, आमचे प्रयत्न चालू होते. माननीय धनंजय मुंडे समाज कल्याण खात्याचे मंत्री झाले, तिथेही 3-4 वेळ बैठका आम्ही लावल्या, तेव्हा त्याला त्या ठिकाणी चालना मिळाली, पैसे आलेत, DPDCतून मिळालेत, जिल्हा परिषदकडे वर्ग झाले आणि मला वाटतं आता मागच्या वर्षीपासून काहीतरी काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे. मला माहित नाही बरं सुरू झाले असेल काही का, राजे मंडळींनी सांगितलं पाहिजे. सरपंच कुठं दिसत नाही, सरपंच इकडे या ना, विष्णू गोंधळ पुढे या, निवडणूक झाली आता या पुढे. काम काय सुरू झालं? बेसमेंट पूर्ण झालं, आता काय बाकी आहे? आता चालू आहे रेग्युलर. आमची आठवण ठेवायचं कधी कधी, गंमत चालली. पुन्हा महिनाभरात जिल्हा परिषद आहे आणि हे काम शेवटी हळूहळू आता वाढत चाललेलं आहे. सहकार्य आहे, हे कोणाला असं वाटायला नको मला माहित होतं मी काय केलं म्हणून. आता माझा स्वभाव असा आहे की ते मी सांगत नाही, बोंब करत नाही कधी. त्यामुळे लोकांना असं वाटतं की यांनी काहीच केलं नाही आणि असंच ते मागं झालं म्हणून मी घरी यायला करत होतो. कुठेही टाळ्या वाजवतो. मी घरी आहे म्हणून टाळ्या वाजवतो का कारणामुळे घरी येऊ? जाऊ द्या, ठीक आहे. आणि हे सगळं काही आता वाढत चाललेलं आहे आता इथे सगळ्या गोष्टी आणि त्याची सुरुवात झाली. पण मंडळी लक्षात ठेवा, सरकार कोणाचंही असो, सरकारमध्ये कोणी असो, कोणी आमदार असो, खासदार असो, काम थांबत नसते. जो तो आपापल्या परीने प्रयत्न करत असतो. आजचे आमदार प्रयत्न करतायत, मी काही त्याच्याबद्दल मला काही घेणं देणं नाही, मला काही सांगणं नाही. सगळेजण प्रयत्न करतात, खासदार साहेब प्रयत्न करतात, आमदार प्रयत्न करतात. हर्षवर्धन जे आज महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत, त्यांचाही शब्द आज सरकारच्या विरोधात असले तरी सरकारमध्ये ऐकल्या जातात. आणि मी खरं सांगू का, सरकारमध्ये सरकारी पक्षात असणाऱ्यापेक्षा विरोधी पक्षाचं जास्त ऐकलं जातं.
कारण विरोधी पक्षांना जास्त आवाज करू नये म्हणून बाबा याचं काम करून टाका मोकळं, असा एक उद्देश त्याच्या पाठीमागा. त्यामुळं हर्षवर्धन यांचं त्यांनी काही जर राहिला असेल त्रुटी तर ते त्यांच्यामार्फत पूर्ण करू, आम्ही पूर्ण करू. काही अडचण त्याच्यामध्ये त्या ठिकाणी येणार नाही, कारण संत चोखांचं महत्वच एवढं त्या ठिकाणी आहे. कमलेश खिल्लारे यांनी अनेक वर्षापासून इथे येतात, सांगतात आणि नेहमी त्याचा विचार एक वेगळ्या पद्धतीचा विचार त्या ठिकाणी असतो. एक शाहू फुले आंबेडकरांचा विचार ज्याला म्हणता येईल, किंवा एक संतांचा विचार की ज्या संतांनी या समाजामध्ये एकत्रपणाची भावना निर्माण केली आणि कोणत्याही जातीच्या धर्माच्या पंथाच्या पलीकडे जाऊन या महाराष्ट्रामध्ये काम केलं. हे असे अनेक संत आणि मागासलेल्या समाजामध्ये जन्म झालेला असला तरी संत चोखोबांना नामदेव महाराज असतील किंवा इतर महाराज असतील, हे आपलेसे जेव्हा वाटतात, सगळे महाराज जेव्हा आपलेसे वाटतात, तेव्हा खऱ्या अर्थानं संत चोखोबांचं महत्त्व तुम्ही आम्ही सगळ्यांनी कुठेतरी या ठिकाणी ध्यानात घेतलं पाहिजे. आणि भविष्यामध्ये आपण हे आता वाढत चाललंय, इथे एक लोकोत्सव जोरात झाला पाहिजे ही मागणी आपण या ठिकाणी केली. आणि या लोकोत्सवाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं भविष्यामध्ये आपण एक चांगल्या पद्धतीनं संत चोखोबाला त्याची आठवण नेहमी आपण या ठिकाणी करत राहू, त्यांचं स्मरण या ठिकाणी नेहमी करत राहू आणि त्यांच्याच आशीर्वादानं आणि पुण्याईनं आपला सामाजिक सलोखा सुद्धा आपण एकत्र ठेवण्याचं काम करू, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धन सपकाळ साहेब यांना विनंती की त्यांनी आपला अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय मंच, संत चोखामेळा यांच्या कार्याला, व्यक्तिमत्वाला, योगदानाला, त्यांनी रुजवलेल्या क्रांतीला अभिवादन करतो. उपस्थित सर्व आप्त, एक वर्षापूर्वी या ठिकाणी आपण चोखामेळाच्या अनुषंगानं, विकासाच्या अनुषंगानं मेवढा राजाच्या आपल्या मंडळीचा, पंचक्रोशीतल्या आपल्या मंडळीचा कसा योगदान राहील या संदर्भामध्ये आपण चर्चा केली होती. उठसूट शासनाकडे बोट दाखवणं, सरकार काही करत नाही म्हणून टीका करणं आणि तुम्हालाही चतवणं, या भूमिकेला बाजूला सारत या मातीत, या चोखोबासाठी आपण काय करू शकतो या संदर्भात मी आपल्या सगळ्यांशी संवाद साधला होता. आणि संवाद साधत असताना चोखोबाचं नाव आल्यावर कोणी नाही म्हणत नाही, मात्र आपल्याला चोखोबाची आठवण 14 जानेवारीलाच येते. 14 जानेवारीच्या 8 दिवस आधी, 2 दिवस नंतर, मग पुढं वर्षभर आपल्याला काही चोखोबाशी घेणं देणं नसतं. ही भूमिका मी मांडत असताना इथल्या उन्हेपणाची जबाबदारी मी स्वतः डॉक्टर साहेब घेतली होती. कारण या संदर्भात मी जर आपल्याला पुढाकडे आलो तर कोणी नाही म्हणणार नाही, कोणी अडवणारही नाही. मी योगायोगानं आपण मंत्री 2.5 वर्षाच्या काळात असताना आलो असताना चोखोबाच्या विकासाची मीटिंग असताना तुम्ही सांगितलं की आम्हाला कोणाला काहीच सांगू नका, ते हर्षवर्धन आमचे प्रतिनिधी ते म्हणतील तसं करा. पुढे तो जो आराखडा होता, तो आराखडा जो पाहिजे होता, जो लोकांशी चर्चा व्हायला पाहिजे होती तसा नव्हता. त्यामुळे सविनय आपण तो नाकारला. सरकार पडली, कोरोना आला, कोरोना गेला आणि तसाच राहिला. त्यामुळे पैशाचं बजेट विशेष घटक मध्ये आपल्यासाठी तरतूद उपलब्ध आहे. मंत्री देखील काही नाही म्हणणार नाही, मात्र एक संवादाचा कुठेतरी अभाव आहे. आणि तो होत असताना विद्यमान जे आमदार आहेत त्या आमदारांना आमदार म्हणताना मजा वाटते. त्याला आमदार कोण म्हणता म्हणून तो भांडतो, मात्र त्याला हे सांगत असताना आपलं पुढंच माझं त्याचंही गोड घरगुती भांडण झालं होतं. आणि त्यांनी जबाबदारी माझ्यावर टाकली होती, ती आहे त्यांनी टाकली. हा योगायोगाचा घरचा एक कुठेतरी विषय, राजकारणाच्या पलीकडचा. इथे आल्यानंतर मी कोणत्या जातीचा राहत नाही, कोणत्या धर्माचा राहत नाही, कोणत्या पक्षाचा राहत नाही. आणि हा एक आनंद एखाद्या कार्यकर्त्याच्या जीवनातला माझ्यासाठीचा आहे. या पत्रिकेवरही प्रदेशाध्यक्ष नावाचं नवीन बुरुज मला मिळालेलं आहे. या पत्रिकेत त्याचा उल्लेख नाही, याबद्दलही मी धन्यवाद देतो. कारण प्रदेशाध्यक्षा नात्यानं मला तुम्ही बोलवलं नाही हा त्यातला अर्थ आहे. आणि मी इथे आल्यावर कोणत्याच पक्षाचा प्रतिनिधी म्हणून वागत नाही आणि मी वागत नाही, माझं मोठेपण नाही. तर एखाद्या जिल्ह्यातल्याच माणसाला
नाही तर जात धर्म भाऊबंदी पक्ष येणं तसं केलं त्यानं तसं केलं भगवानरावला खुदू हसू राहिले त्याच्या पलीकडे राहता येतं हा मी एक आनंद जो आहे तो पण या ठिकाणी व्यक्त करतो. आणि तिथे सांगितलं होतं की आज तारीख सांगा आमदार की कधी कलेक्टरकडे जायचं आणि याची सुरुवात कशी करायची. तारीखही ठरली. आता त्या तारखेला कलेक्टरला सर्दी आली. आता कलेक्टरचा सर्दी ताप जो आहे तो काही जुना नाही. मात्र पुढे समन्वयाची पुढे बोलण्याच्या आधी मी माझ्यातला जो उणेपण आहे ते कबूल करतो. मागच्या काळातलं जो प्रवास आहे तो माफक आहे. मात्र या ठिकाणचा टुमदार एकपणा असला पाहिजे आणि त्यामध्ये मेवण्यावाल्यांची भागीदारी असली पाहिजे. आणि याच्याकरता समन्वयकाची सेवा म्हणून मी जबाबदारी आपली स्वीकारलेली होती. त्या सेवेमध्ये मी कुठेतरी कमी पडलो याबद्दल मी आपल्या सर्वांची क्षमा मागतो. कारण चोखोबा खरंच पावतो यावर माझा खिल्लारीचा विश्वास आला बसला. तो पिंटे म्हणून राहिला की हा अंधश्रद्धा निर्मूलवाला तरी कशी टाळी वाजवली काही समजत नाही. मात्र इथे आलो बरोबर बोललो जबाबदारी स्वीकारली. डॉक्टर साहेब 14 तारखेला इथून गेलो आणि 12 फेब्रुवारीला मीच प्रदेशाध्यक्ष झाला. आणि प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर